ते हिंदूंना म्हणाले होते हिंदू हा मलेरिया आहे भारताला लागलेला. उद्धव ठाकरे हे त्या पक्षाची पण वाट लावतायत, मराठी माणसाची वाट लावतायत. मराठी माणूस जागा झालेला ऑलरेडी, तुम्हाला खड्ड्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. आता 200 पोलिसांचा फौजफाटा आला आणि आपल्या हिंदू लोकांना थांबवण्यात आलं. 106 क्रिमिनल केसेस करण्यात आले. मराठी माणसाने कुणाच्याही भूलथापांना बळी पडायचं नाहीये. आज आम्ही इथे आलो की हा जो खासदार, हा वरळीकरांनी, हा दक्षिण मुंबईनी जो खासदार निवडून दिला तो कसा आहे त्याचे कपडे फाडण्यासाठी आणि तो कसा आहे हे सांगण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आपण या भारतात राहतो, या भारतामध्ये आपल्याला मंदिरावर पूजा करायची तर आपल्याला परमिशन घ्यायला लागते. तमिळनाडूमध्ये एका मंदिरामध्ये कार्तिकेय अमावस्येला दीप प्रज्वलन करायचं असते. तिथल्या काही मुस्लिम संघटनांनी त्यांना आक्षेप घेतला आणि तो घेतलेला आक्षेप तिथल्या सीएमनी, जे तामिळनाडूचे स्टॅलियन म्हणून सीएम आहेत, ते हिंदू विरोधी आहेत. ते हिंदूंना म्हणाले होते हिंदू हा मलेरिया आहे भारताला लागलेला. अशा फालतू माणसाने त्या तिथे ते दीप प्रज्वलन करू नये यासाठी विरोध केला हिंदूंना. आपल्या हिंदूंनी, आपले हिंदू सहिष्णू असतात, आपले हिंदू काही बोलत नाहीत. मग एक चांगला मार्ग घेतला आणि कोर्टात गेले की आम्हाला दीप प्रज्वलन करायला द्या. ते दीप प्रज्वलन करायला देण्यासाठी जस्टिस स्वामीनाथन यांनी ती परमिशन दिली की आपल्या देशामध्ये हिंदू मंदिरामध्ये आपण दीप प्रज्वलन करू शकतो, पूजाही करू शकतो. त्यामुळे परमिशन दिली. तुम्हाला सांगतो लोको, आपण भारतामध्ये राहतो, तमिळनाडूमध्ये ज्या दिवशी हे दीप प्रज्वलन करायचं होतं त्या दिवशी 200 पोलिसांचा फौजफाटा आला आणि आपल्या हिंदू लोकांना थांबवण्यात आलं. 106 क्रिमिनल केसेस करण्यात आले. आपण या भारतात राहतो, हा भारत हा हिंदुस्थान, हिंदूंचा देश, आणि तिथे अशी परिस्थिती येते जिथे आपण सगळेजण म्हणतो संविधान संविधान. मागच्या इलेक्शन मध्ये, निवडणुकांमध्ये संविधानावर नरेटिव्ह पसरवलं आणि त्या निवडणुका संविधान बदलणार या भीतीने लोकांना घाबरवलं. त्या दिवशी 106 केसेस झाल्या तमिळनाडूमध्ये. या 106 केसेस, पण आपला हिंदू तिथे थांबला नाही. त्यांनी जाऊन तिथे दीप प्रज्वलन केलं आणि यापुढे करत राहतील. पण तुम्ही म्हणाल ही सगळी स्टोरी इथे कशाला सांगताय तुम्ही? ह्याचा काय संबंध महाराष्ट्राची आणि वरळीशी? त्याचा संबंध आहे. इथला जो खासदार आहे, ज्या हिंदू लोकांनी त्याला निवडून दिलं, त्यांनी ज्या स्वामीनाथन जज आहेत त्यांना काढण्याची एक प्रोसेस असते, महाभियोग केला जातो. त्यानंतर त्यांना त्या पोस्टवरनं काढता येऊ शकतं किंवा संविधानाने तुम्हाला ज्या पदावर बसवलेले आहे त्याच्या विरोधात कंप्लेंट करण्यासाठी खासदार हे कंप्लेंट करू शकतात. हे कोण खासदार आहेत? तर हे इथले महाशय जे अरविंद सावंत, त्यांनी सही केली की हिंदू विरोधात, हिंदूंच्या बाजूने जो निर्णय दिला तो निर्णय फार चुकीचा आहे. हा चुकीचा निर्णय चुकीच्या माणसाने दिला. त्यामुळे जस्टिस स्वामीनाथनला काढा. याचं पत्र लोकसभा स्पीकरना देण्यात आलं. आपण कुठे राहतो? आपण कोणाला मतदान केलं? ह्याला आपण ह्याच्यानंतर मतदान करायचं नाही. आणि लोक आज आम्ही का इथे आलो हे येण्याचं कारण, हे हा जो पक्ष आहे ना, हा पक्ष खरा म्हणजे आहे ना, हा राहिलाच नाही. बाळासाहेबांचा पक्ष हा वेगळाच होता आणि बाळासाहेब वेगळेच होते. ते हिंदूंसाठीच झटले. पण उद्धव ठाकरे हे त्या पक्षाची पण वाट लावतायत, मराठी माणसाची वाट लावतायत. आज सगळीकडे पोस्टर लावत फिरलेत, मराठी माणूस जागा हो. मराठी माणूस जागा झालेला ऑलरेडी, तुम्हाला खड्ड्यात टाकल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही या पद्धतीचे राजकारण एका देश पातळीवर हिंदू विरोधी द्यायचं आणि
वरळी किंवा दक्षिण मुंबई अशा ठिकाणी मराठीबद्दल बोलायचं, हे सगळं आता चालणार नाही. हे आम्ही खपवून घेणारच नाही. आणि वेळोवेळी अशा ज्या काही गोष्टी होतील लोकांसमोर येऊन या लोकांसमोर गोष्टी मांडणार की हे आपले नेते ज्यांना आपण खासदार म्हणून निवडून देतो ते लोकसभेत काय करतात, मुसलमानांबरोबर त्यांच्या बरोबर जातात आणि हिंदू विरोध जे निर्णय असतील त्याच्याबरोबर राहतात आणि इथे येऊन मराठी माणूस जागावं म्हणतात. यांना आपण ह्यांची जागा दाखवायची आहे आणि ती वेळ आलेली आहे लवकरात लवकर. बघा, आज आपण इथे जागे झालो नाही, विषय खूप स्पष्ट आहे. आपल्या देशामध्ये देवळामध्ये पूजा करायची असेल तर आपल्याला परमिशन घ्यायची वेळ लागली तर का नाही या मुंबईच्या महानगरपालिकेत एक खान जर महापौर झाला तर तुम्ही काय कराल? त्यामुळे तुम्हाला चेतावणी द्यायला आलोय. हे उद्धव ठाकरे यांना काही देणं घेणं नाहीये. त्या राजकारणात जाण्यासाठी तो प्रचार आम्ही करू, त्या प्रचाराला येऊ त्यावेळेस काढू की यांनी काय केलं, या मुंबईची कशी वाट लावली. पण आजचा विषय हा खूप स्पष्ट आहे. एकीकडे एक आणि एकीकडे एक. एका साईडला दाखवायचं मी हिंदूंच्या बरोबर, मी मराठी बरोबर, आणि एका साईडला दाखवायचं की हा जो निर्णय झाला त्याच्या विरोधात खासदारांनी सह्या करायच्या, हा काय बरोबर आहे का? त्याच्यामुळे आज हा निषेध करण्यासाठी हा जो खासदार अरविंद सावंत याचा निषेध करण्यासाठी हा वरळी नाक्यावर आम्ही जमा झालेलो आहोत. त्याच्यामुळे मी मराठी माणसाला आश्वासन करतो की तुम्ही जागे राहा. हे आता अतिशय पोस्टर पण लावलेले आहेत सगळ्या ठिकाणी. त्याच्यामुळे मराठी माणसाने कुणाच्याही भूलथापांना बळी पडायचं नाहीये. स्वतःचे डोळे उघडे ठेवायचे आहेत, कान उघडे ठेवायचे आहेत आणि हिंदूंसाठी काम करायचंय. आपल्याला महापौर खान नको. त्याच्यामुळे हा निषेध करण्यासाठी आपण इथे जमलेलो होतो.